नमस्कार फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं स्वादिष्ट रेसिपीज किचनमध्ये। आज आपण बनवणार आहोत बॉर्बन बिस्किटपासून झटपट असं होणारं मिल्कशेक। कडाक्याच्या उन्हाळ्यामध्ये जास्त मेहनत न घेता फक्त 5 मिनिटाच्या आत हे मिल्कशेक बनून तयार होतं। चॉकलेटी आणि क्रीमी, टेस्टी, खूप यमी लागतं। तुम्ही ही नक्की करून बघा। आणि हो, तुम्हाला जर आपले व्हिडिओज आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग सुरुवात करूया। इथे मी एक मिक्सर जार घेतलेला आहे, त्यामध्ये आपण बॉर्बन बिस्किट फोडून टाकणार आहोत। म्हणजे एका ग्लाससाठी 4 बिस्किट असे तुकडे करून टाकायचे। इथे मी 2 ग्लास बनवून तयार करणार आहे, त्यामुळे मी 8 बिस्किट घेतलेले आहेत। अशा पद्धतीने मोडून मिक्सर जार मध्ये टाकून घ्यायचे। यामध्ये आता 2 चमचे साखर टाकून घ्यायचे। साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता, तुम्हाला किती गोड हवा आहे त्यानुसार। आणि हे आपल्याला मिक्सर मध्ये फिरवून घ्यायचे, चांगलं बारीक पावडर करून घ्यायचे। अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता। यामध्ये 2 चमचे पावडर मी काढून घेत आहे मिल्कशेकला वरून गार्निशिंग करण्यासाठी। तुम्हाला हवं असेल तर काढा किंवा नाही काढलं तरी चालते। आता याचमध्ये मी डार्क कंपाऊंड चॉकलेट टाकत आहे। तुमच्याकडे असेल तर टाका किंवा नाही टाकलं तरी चालते, किंवा मग डेअरी मिल्क चॉकलेट किंवा इतर कुठलं चॉकलेटही वापरू शकता। आता याचमध्ये थंडगार 2 ग्लास दूध टाकून घेते, त्यासोबत मी सायही टाकलेली आहे थोडीशी। आता त्याचमध्ये थोडासा बर्फ टाकून घ्यायचे आणि याला मिक्सरला फिरवून घ्यायचे 2-2 सेकंदाच्या गॅपनी। आणि हो, तुम्ही जर इथे चॉकलेट वापरणार असाल तर चॉकलेट बिस्किट सोबतच ग्राइंड करून घ्या, नाहीतर मग नंतर थंड दुधासोबत आणि बर्फासोबत चॉकलेट व्यवस्थित वाटलं जात नाही, चॉकलेट हार्ड होतं। माझंही तसंच झालं, मला सुरुवातीला चॉकलेट बिस्किट सोबत टाकायची आठवण नाही, त्यामुळे मला नंतर टाकावं लागलं। आता हे साईडला ठेवून देऊया आणि ग्लासला चॉकलेटनी गार्निशिंग करून घेऊया। तुम्हाला एवढा अट्टहास करायचा नसेल तर नाही केला तरी चालतं, परंतु अशा पद्धतीने केलं तर मुलं आवडीनं खातात, त्यामुळे तुम्ही नक्की करून बघा, आवडीने खातील आणि पितील। असंही चॉकलेट म्हणले की मुलं पटकन पळतात पिण्यासाठी किंवा काही खाण्यासाठी। अशा पद्धतीने तुम्ही चॉकलेट अगोदरच ग्लासला लावून ग्लास फ्रीजमध्ये ठेवलात तरी चालेल। आता हे मी व्यवस्थित चॉकलेट सगळीकडून लावून घेतलेलं आहे। आता आपण जे बनवून घेतलेलं मिल्कशेक होतं ते या ग्लासमध्ये टाकून घेऊया। मिल्कशेक ग्लासमध्ये ओतण्याआधी चमच्याने व्यवस्थित हलवून घ्यायचे आणि मग ग्लासमध्ये ओतायचे। तुम्ही इथे बघू शकता मिल्कशेक दिसायला किती मस्त चॉकलेटी आणि क्रीमी दिसत आहे। आता याच्या गार्निशिंगसाठी जे आपण बॉर्बन बिस्किटचं पावडर काढून ठेवलेलं होतं ते यावरती टाकून घ्यायचे। आणि माझ्याकडे हे चॉकलेटचे स्प्रिंकल्स होते ते मी टाकून घेत आहे, जे केकच्या डेकोरेशनसाठी वापरले जातात। तुमच्याकडे असेल तर टाकू शकता किंवा नाही टाकले तरी चालतील। आता यावरती मेल्टेड चॉकलेट किंवा मग तुमच्याकडे चॉकलेट सिरप असेल तर ते टाकून घ्या। आणि मग तयार आहे आपलं असं थंडगार यमी चॉकलेटी बॉर्बन बिस्किटपासून बनवलेलं मिल्कशेक। तुम्ही ही नक्की ट्राय करून बघा, खूप मस्त लागते। तर मग तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंट करून। व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका, सोबतच बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून मी ज्या नवीन रेसिपीज अपलोड करीन त्याच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील। सोबतच लाईक आणि शेअर करायलाही विसरू नका। आणखीन भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत। धन्यवाद।